छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यायाम करताना एका व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला, अशी बातमी आणि कदाचित व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला असेल. या व्हिडिओमध्ये कवलजीत सिंह बग्गा नावाचे व्यावसायिक इतर सहकाऱ्यांबरोबर एरोबिक्स किंवा झुंबासारखा व्यायाम करताना दिसतात. त्यानंतर काही क्षण अस्वस्थ वाटू लागल्यावर बग्गा एका खांबाला टेकतात आणि तत्काळ खाली कोसळतात. ते कोसळल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कन्नडा फिल्म इंडस्ट्रीतले ॲक्टर पुनीत राजकुमार यांचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. 2021ला पुण्यातील बाबू नलावडे यांचा क्रिकेट खेळताना पिचवरच मृत्यू झाला. 2018मध्ये मुंबईत घाटकोपरच्या सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच स्पर्धा सुरू असताना 22 वर्षीय जिबीनचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाला. याचाच अर्थ अशा घटना आता वरचेवर कानावर येत आहेत. त्यामुळे या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. व्यायाम करताना किंवा मैदानी खेळ खेळताना मृत्यू आल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्यात. हे असं का होतं? किंवा आपण नव्याने एखादी शारीरिक हालचाल, व्यायाम किंवा एखादी मूव्हमेंट करणार असू तर त्याआधी काय केलं पाहिजे, कुठली खबरदारी घेतली पाहिजे, हे याचीच माहिती आज आपण घेणार आहोत. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. सर्वात आधी म्हणजे एक्सरसाइजला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ती म्हणजे जेव्हा आपण एखादी नवी शारीरिक हालचाल, बॉडी मूव्हमेंट, व्यायाम सुरू करतो तेव्हा तो अचानक वेगाने सुरू करू नये. आपल्या हृदयाला सतत काम करावं लागतं. त्यामुळे एखादा नवा व्यायाम किंवा कधीच व्यायाम न केलेल्या माणसाने अचानक व्यायाम सुरू करण्याऐवजी एक एक पायरीने त्याची गती किंवा तीव्रता म्हणजे इंटेन्सिटी वाढवली पाहिजे. आता एक आणखी महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की व्यायाम ही दररोज करण्याची गोष्ट आहे. मग तो एरोबिक्स, झुंबा, जिम, मैदानी खेळ, चालणे, पोहणे, सायकल चालवणे, टेकडी चढणे, योगासन करणे असा कोणताही असू शकतो. परंतु तो कधीतरी अचानक करण्याचा प्रकार नाहीये. एक्सपर्ट डॉक्टरांकडून तपासणी आणि योग्य प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊनच आपण कुठल्याही व्यायामाला सुरुवात केली पाहिजे. तसेच फक्त या आजारातून सुटका करून घेण्यासाठी किंवा वजनाचे ध्येय गाठण्यासाठी व्यायाम नसून तो पुढेही रोज करायचा असतो याची कल्पना आपल्याला असायला पाहिजे. सगळ्यात आधी पाहूया की जिममध्ये हार्ट अटॅक येण्याची किंवा अचानक झटका येण्याची कारणं काय आहेत. साधारणपणे अशा बाबतीत संबंधित व्यक्तीला हृदयासंबंधी आजाराचा काही जुना त्रास असल्याची शक्यता जास्त आहे. याची कल्पना आधी आलेली नसण्याची शक्यता जास्त आहे. हृदयविकाराची समस्या असल्यास जिममध्ये अचानक मृत्यू किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. बरेच लोक जिममध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करतात, कठीण वर्कआउट करतात. त्यांना त्यांच्या आरोग्याची स्थिती माहिती नसते आणि त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू होतो. निदान न झालेल्या हृदयाच्या स्थिती जसे की कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे छातीत दुखणे किंवा श्वास घेणे आणि सोडण्याला त्रास होतो आणि ही लक्षणे जिममध्ये एक्सरसाइज करताना उद्भवू शकतात. इतरही गोष्टी आहेत जसे की टेन्शन किंवा कमी झोप घेणे, यामुळे हृदयावरचा ताण वाढू शकतो, ज्यामुळे एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन केलेले वर्कआउट्स या दरम्यान व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा संभव जास्त असतो. बरेच जिममध्ये जाणारे हायड्रेशन किंवा आहाराकडे लक्ष देत नाही, परंतु आरोग्याकडे लक्ष न दिल्यास हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त वाढतात. दुसरी गोष्ट पाहूया की जिमला जाण्याआधी काय केलं पाहिजे. जिमचा व्यायाम सुरू करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. यात आपली शारीरिक तपासणी करणं आवश्यक आहे. तपासणीबरोबरच आपल्याला नक्की काय साध्य करायचं आहे याचा विचार मनात नीट केलेला असला पाहिजे. आपण कोणत्या स्पीडने आणि क्षमतेने व्यायाम करू शकतो याची चर्चा जिम ट्रेनरसोबत केली पाहिजे. सर्वप्रथम हेल्थ चेकअप केलं पाहिजे. हृदयासंबंधी तुमच्या कुटुंबात काही अनुवंशिक आजार असतील तर ते डॉक्टरांना जरूर सांगा. तसे असल्यास ECG, 2D एको किंवा शक्य झाल्यास स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी. एखादा आजार असेल तर आपल्या क्षमते एवढीच एक्सरसाइज केली पाहिजे. योग्य ट्रेनरच्या मदतीनेच केली पाहिजे आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि वजन याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिडल एजच्या लोकांनी कोणतेही व्यायाम सुरू करण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे. साधारणपणे अति यंग एजमध्ये शिक्षण आणि नव्याने लागलेली नोकरी, नव्या जबाबदाऱ्या, विवाह अशा एकामागे एक येणाऱ्या घटनांमुळे स्वतःकडे लक्ष देणं राहून जातं. सर्व स्थिर स्थावर होईपर्यंत थोडा काळ निघून जातो आणि याच काळात काही शारीरिक त्रासही डोकं वर काढतात. तासनतास एका जागी बसून काम करणं, आहाराच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, व्यसनं, बदलत्या मानसिक अवस्था अशा गोष्टींचा शरीरावर होणारा परिणाम अधिक तीव्रतेने दिसू लागतो. अशा लोकांनी साधारणपणे अतिशय हळू सुरुवात केली पाहिजे. एक्सरसाइजची इंटेन्सिटी हळूहळू वाढवली पाहिजे.
वर्कआउट करताना श्वास अपुरा पडणं, छातीत दुखणं, भोवळ येणं, प्रमाणाबाहेर थकवा येणं अशी लक्षणं दिसली की त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. नियमित आरोग्याची तपासणी करत राहिली पाहिजे. त्यातून संभाव्य आजारांची शक्यता असेल तर ती लक्षात येऊ शकते. हेल्थविषयी गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य ट्रेनरची मदत घेतली पाहिजे. शारीरिक हालचाली, व्यायाम योग्य काळजी घेऊनच केल्या पाहिजेत, हे विसरू नका. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्ट अटॅक आणि अचानक होणाऱ्या घटनांचे काही संकेत असतात का? हार्ट अटॅकचा त्रास टाळण्यासाठी त्याचे काही संकेत आणि लक्षणं आधी ओळखूया. छातीत दुखणं, श्वास विनाकारण अपुरा पडायला लागणं, हृदयाचे ठोके अचानक वाढणं, नियमित बंद पडणं, शारीरिक हालचाल करताना केल्यानंतर अतिशय थकवा येणं अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. काही लोकांना भोवळ येणं, थोडं डोकं दुखणं अशी लक्षणं दिसतात. ही लक्षणं लहान वाटत असली तरी संभाव्य धोक्याची लक्षणं असू शकतात. त्यामुळे वेळीच त्याकडे लक्ष देणं फार उपयोगी पडतं. झटका येण्याचे प्राथमिक लक्षण म्हणजे अचानक भान हरपून जाणं, प्रतिसाद न देणं, थकवा, मळमळ, छातीत दुखणं, जळजळ होणं, अति थंड घाम येणं, धडधडणारे हृदयाचे ठोके, उलट्या, अत्यंत थकवा, पाठदुखी, धाप लागणे यासारखी अनेक लक्षणं दिसतात. ताबडतोब उपचार न केल्यास ही लक्षणं अधिक गंभीर होऊ शकतात. सर्वात जास्त महत्त्वाची आणि सिरियस गोष्ट म्हणजे आजच्या तरुण पिढीने आपली लाईफस्टाईल कशी ठेवली पाहिजे ते बघूया. आजकाल कोणतीही तपासणी केली किंवा डॉक्टरांनी औषध दिलं की ते एक सल्ला जरूर देतात, तो म्हणजे जीवनशैली सुधारा, म्हणजेच लाईफस्टाईल नीट ठेवा. याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे आजाराचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे औषधाबरोबरच दीर्घकालीन फायद्यासाठी जीवनशैली नीट असली पाहिजे असं डॉक्टर सांगतात. फक्त शरीरच नाही तर मन शांत असणं, निर्णय घेता येणं, भांबावल्यासारखं न होणं, झोप नीट लागणं, रोगप्रतिकारक क्षमता नीट असणं या गोष्टींवर मेहनत करा असं डॉक्टर हल्ली सांगतातच. त्यामुळे आपल्या जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. शारीरिक हालचाल, व्यायाम, योग्य आहार, पुरेशी विश्रांती, स्मोकिंग, ड्रिंक किंवा कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नये. ताण कमी करण्यासाठी चांगल्या मार्गाचा वापर करावा, जसं की योगा, मेडिटेशन. 45 मिनिटांपेक्षा जास्त काळ शारीरिक हालचाली किंवा व्यायाम केल्याने तुमचं हार्ट निरोगी राहतं असं म्हणतात आणि ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुद्धा सुधारणा होतात. चांगल्या आरोग्यासाठी साखर आणि सोडियमचं सेवन मर्यादित केलं पाहिजे. तुम्हाला CPRच्या मूलभूत तंत्राची माहिती असावी, जेणेकरून तुमच्या जीनमध्ये जर कोणी कोलमडलं तर तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्न करू शकता. पूर्ण झोप घेणे, नियमित व्यायाम करणे, भरपूर पाणी पिणे, व्यवस्थित आहार घेणे हीच चांगल्या लाईफस्टाईलची लक्षणे आहेत. बाकी यातील कुठल्याही गोष्टीचा अतिरेक किंवा कमतरता याचा परिणाम दिसेलच. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा समतोल महत्त्वाचा.